काय वाटतंय तुला? एखादी गोष्ट जेव्हा वर्धिष्णू असते तोच खरा वर्धापन दिन असतो. शिवसेना रोज रोज वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने वर्धापन दिन साजरा होत आहे. मार्गक्रमण, वृद्धी म्हणून तर आपण वर्धापन दिन साजरा करत असतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ विचारातून आणि नेतृत्वाखाली सुरू असलेली ही शिवसेना आज एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारख्या नेतृत्वामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या तत्वांवर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे, कोकणापुरती मर्यादित असलेली शिवसेना आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी काश्मीरपर्यंत ते पंजाब, केरळापर्यंत शिवसेनेचा झेंडा डौलाने फडकत आहे. आणि त्याकरता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मेहनत घेत आहेत, प्रचंड अशी मेहनत घेत आहेत. आणि आज आम्हाला बालपणापासून अगदी शाळेत गेल्यापासून आई वडील शिवसैनिक असल्यामुळे त्या शिवसेनेचं वेड लागलं. शाखांचे बोर्ड लिहिणे, गणपती उत्सवामध्ये डेकोरेशन करणे, पताका लावणे, फलक लिहिणे यापासून सुरू केलेलं शिवसैनिकाचं काम आज खासदार होईपर्यंत, दिल्लीपर्यंत पोचण्यापर्यंत जी मजल मारलेली आहे ती बाळासाहेबांच्या विचारांमुळे, हिंदुत्वाच्या विचारामुळे, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व यामुळे संधी मिळालेली आहे. हे माझ्या दृष्टीने, माझ्यासारख्या शिवसैनिकाच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. बाळासाहेब बोलत की माझ्या पाठीवरती इतके वार झाले आहेत की आता पाठीवरती. अरे, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या संदर्भात विचारा. संजय राऊत काय आहे? संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही आहे. संजय राऊत शिवसेनेत कधी आले? जरा वेगळं विचारा ना काहीतरी. दिवसभर संजय राऊत काय चाललंय? त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की ऑपरेशन पूर्व आमचा सुरू झालेला आहे. तिथून त्यांची सुरुवात झाली होती. अमित शहाने त्यांची कुठलेली होती असं देखील ते म्हणाले. बघा, संजय राऊत म्हणजे काय कुडमुडे ज्योतिषी नाहीये. कदाचित ते पोपट घेऊन जे बसतात बाजारामध्ये त्याप्रमाणे त्यांची स्थिती आलेली आहे. मानसिक स्थिती त्यांची बिघडलेली आहे. ते काही म्हणतील काय, त्यांना काय महत्व देण्याची गरज आहे? आज त्यांची मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना ते पुन्हा राज्यसभेवर निवडून नाही जाणार. त्याच्यामुळे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. थोड्या दिवसांनी रस्त्यावर फिरणार, दगड मारत फिरणार आहेत. मेंटल हॉस्पिटलला आणावे लागणार आहे. कपडे फाडून फिरणार आहेत ते. त्यामुळे अशा माणसाकडे काय लक्ष देता तुम्ही? मला उद्धवजींना विनंती आहे, अरे संपवलं ना त्यांनी तुम्हाला. काँग्रेस बरोबर घेऊन गेले, त्याच्यामुळे पक्ष फुटला. आता राष्ट्रवादीला सल्ला दिला की काँग्रेसमध्ये विलीन व्हा. शिवसैनिक घाबरले की आपली शिवसेना पण विलीन करतात की काय, सोडून जायले तुम्हाला. किती दिवस त्यांचं ऐकणार तुम्ही? पूर्ण वाटोळं केलं ना त्यांनी तुमचं. ते काय स्वतः प्रसिद्धीत होतच राहतात, दुसरं काय त्यांच्याकडे. त्यामुळे राहुल गांधी यांची चमचेगिरी करणाऱ्यांवरती त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? अरे, वर्धापन दिन कशाला म्हणतात? प्रगती झालेली पाहिजे तुमची, अधोगती नाही. आणि प्रगती झालेली आहे, पक्ष वाढलाय, त्याचं सेलिब्रेशन आहे आमचं. अधोगतीचं सेलिब्रेशन नाही आहे. इथे अधोगतीचं सेलिब्रेशन आहे, आमचं प्रगतीचं सेलिब्रेशन आहे. आज वर्धापन ट्रम्पला सांगितलं की शिंदे इथे येतात तुमचे खासदार पुण्याला, आणि दुसरीकडे बोलतात की रक्ताचं पाणी हे उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी केलं. आपण पाहिलंय, कोविडमध्ये खरी परिस्थिती बाहेर पडली. स्वतः मुख्यमंत्री होते, घरातनं कधीच बाहेर पडले नाही. रक्ताचं पाणी कधी करणार? रक्ताचं पाणी करणं कशाला म्हणतात? दिवस रात्र मेहनत. कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, कधी शिवसेनेच्या सुखादुःखात गेले. कुठल्या निवडणुकीमध्ये, आता जिल्हा परिषद आधीच सोडा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, कुठल्या बांधावर गेले, कुठल्या गावात गेले, जरा द्या पुरावे. अहो, उद्धवजींचं सोडा, आदित्य ठाकरे पोचले का? कसलं रक्ताचं पाणी केलं तुम्ही? बाळासाहेबांची
पुण्याई धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मार्गदर्शन आणि एकनाथ शिंदेसारखे हजारो जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि शिवसेना वाढवली. अनेक खासदारांवरती बोनी लागल्याचा प्रकार समोर येतोय. पाहिलं तर अनेक रुपयाची देखील बोनी झाली होती. एकंदरीत 25 कोटी देखील दिल्याचा आरोप होता. पण या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना खापर फोडताना दिसत आहे. शेखर शिंदेंनी त्यांना ऑफर दिलेली आहे 6 एकालाच मंत्रिपद मिळेल, इतरांना 25 कोटी जे आहेत नंबर दिले जाईल असं पण सध्या टीका केलेली आहे. आता एकनाथ शिंदेवरती टीका करून थकले. आता आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतात. मी समजू शकतो की त्यांना ते घाबरले. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना घाबरले. देश पातळीवरती नेतृत्व प्रस्थापित होते, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा ते नेतृत्व प्रस्थापित होते. निवडणुका नसताना, कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नसताना डॉक्टर श्रीकांत शिंदे पायाला भिगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतायत. पक्ष वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. कार्यकर्ते जोडतायत, पदाधिकारी जोडतायत. त्यामुळे पायाखालची वाळू यांची सरकलेली आहे आणि उरलेली सुरलेली उभाटा सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या झंझावातामुळे संपणार आहे. त्यामुळे ते घाबरले म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतात. 21 तारखेला एक खासदार आपली बाजू मांडणार आहे आणि त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित अशी माहिती मिळत आहे. हे बघा, त्या खासदारांनी ज्यावेळी त्यांची बाजू मांडतील त्यावेळी तुम्हाला ते नक्कीच निमंत्रण देतील. त्यावेळी कोण उपस्थित असणार आहेत, कोण नाही, ते सुद्धा तुमच्या समोर कळेल. घाई कशाला तुम्हाला, ते सांगतील ना. संजय राऊत ज्या काही पुढ्या सोडतायत त्या पुढ्यांवरती विश्वास ठेवू नका. तर 6 लोकसभा मतदारसंघामधील जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांची उद्या बैठक मातोश्रीवर घेणार आहेत. पाहिलं तर याच जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांनी खासदारांना निवडून दिलं होतं, ते देखील फुटू नये उद्या अशी तातडीची बैठक. मी नेहमी म्हणतो की उबाठानी प्रत्येक बैठकीचं, मेळाव्याचं चित्रीकरण करून ठेवायचं, फोटो काढून ठेवायची, फ्रेम करून ठेवायचं. त्यानंतर होणाऱ्या 2 महिन्यानंतरच्या मेळाव्यामध्ये, त्या बैठकीमध्ये 30 लोक त्यांच्या सोबत राहतात का याचा सुद्धा फोटो काढायचा. त्यानंतर त्यांच्या पक्षाची काय प्रगती आहे हे त्यांना समजून येईल. अहो, जे दुसऱ्या दिवशी कोण त्यांच्या सोबत राहत नाहीत, रविवारी खासदार मिटिंग घेतात, उपस्थित राहतात, 2 दिवसांनी त्यांच्या सोबत नसतात. तीच परिस्थिती जिल्हा प्रमुख आहे, नगरसेवकांची तीच परिस्थिती आहे. परंतु आत्मपरीक्षण न करता सकाळी केवळ शिव्यांची लाखोली वाहिणं हे एकमेव काम उबाटाचं राहिलेलं आहे. आदित्य ठाकरेंना मुख्य जबाबदारी देणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे. पाहिलं तर अनेक लोकांमध्ये आता बदल होणार आहे. पदाधिकारी जबाबदारी ज्यावेळी आपण देतो त्यावेळी कर्तव्य सुद्धा असतात. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, परंतु त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या हे आपणासमोर माहीत आहे. मला त्यांना जर काही जबाबदारी देणार असेल तर माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, एकत्र जाहीर सभा केली आणि हे जे काही संपूर्ण चालू आहे खासदार संदर्भात त्याला प्रत्युत्तर द्यावं असं एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती वाढवते. मुंबईमधील आम्ही गिरगावकर यांनी हे सोशल मीडियावर पत्र ठाकरे बंधूंना प्रसारित केलेले आहे. हे बघा, जेव्हा गरज पडते तेव्हा यांना राजसाहेबांची गरज लागते. याच राजसाहेबांना यापूर्वी झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून कशा पद्धतीने बाजूला केलं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे. गरज पडते तेव्हा त्यांना राजसाहेब लागतात. त्यामुळे यावरती मी काही जास्त प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे वर्धापन दिनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी. नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई एकत्र मिळून या राज्याच्या विकासाकरता अहोरात्र कष्ट करत आहेत. मी त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. सर्व शिवसैनिक म्हणून आभार मानतो.
सर, आज शिवसेना का 60वां वर्धापन दिन मेळावा गोरेगांव में साजरा किया जाएगा, लेकिन उसके पहले लेकर जिस तरीके से चर्चाएं हो रही है और खासदारों को लेकर, क्या कुछ उसको लेकर और किस तरीके से मेलावा होगा आपका? देखो, ये जो रैली है ये प्रगति की रैली है, ये अधोगति की रैली नहीं है। वर्धापन दिन, बर्थडे सेलिब्रेशन, पार्टी का बर्थडे जो बर्थ डेट है उसका सेलिब्रेशन हो रहा है। जब कोई चीज वर्धिष्णु होती है, संस्कृत में बढ़ने वाली, उसका ही वर्धापन दिन सेलिब्रेट होता है। हमारी पार्टी बढ़ रही है, दिनों दिन बढ़ रही है, इसीलिए हमें खुशी है बर्थडे सेलिब्रेशन का। जन्मदिन जो हम लोग मना रहे हैं उसका आनंद है, क्योंकि हमारी पार्टी बढ़ रही है, हमारी अधोगति नहीं हो रही, हमारी पार्टी खत्म नहीं हो रही है। इसीलिए उत्साहित होके ये वर्धापन दिन हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं। देखिए, सर, जो खासदार जिस बताए जा तरीके रहे हैं वो से- आज इस वर्धापन दिन में दिखने वाले हैं क्या? किस तरह से आपके चर्चाएं हो रही है, इसको लेकर अटकलें हो रही है कि ये सांसद देखो, अपने स्टेज पे दिखेंगे। सांसद हमारे स्टेज पे आ भी सकते हैं, वही बताएंगे कि हमारे स्टेज पे आएंगे या क्या करेंगे, कभी किसके स्टेज पे जाएंगे। मुझे तो लगता है वो हमारी स्टेज पे आएंगे, आज आएंगे, कल आएंगे, परसों आएंगे, तरसों आएंगे, क्योंकि वो हिंदुत्व के विचार सरणी वाले सांसद है। इतना तो तय है कि जो उभाटा का जो विचार शैली है, जो कांग्रेस में जाने की जो सोच है संजय राउत की, वो शिवसैनिक उनको पसंद नहीं है और इसीलिए शिवसैनिक उनको छोड़ के जा रहे हैं। अगर सांसद हमारे पास आएंगे तो हम जरूर उनका स्वागत करेंगे, क्योंकि आज हमारा वर्धापन दिन है। सर, जिस तरीके से इन सांसदों ने जब बगावत की तो उसको लेकर उनकी सुरक्षा भी गृह मंत्रालय द्वारा बढ़ा दी, लेकिन मुंबई में भी जिस तरीके से संजय दीना पाटिल के घर के बाहर कल सुनील राउत और तमाम ठाकरे कार्यकर्ताओं ने आंदोलन किया, ऐसा कहा कि अब इनको छोड़ेंगे नहीं, इनको तुड़वाया जाएगा, ऐसी भाषाओं का उपयोग किया जा रहा है। कौन भाषाओं का उपयोग, कौन भाषा का तुड़वाएंगे, छोड़ेंगे नहीं, कौन? ये लोग वो कौन है? अरे 100-500 रुपए दे के इधर उधर से भीड़ जमा करके संजय पाटिल का बाल भी ये बाका नहीं कर सकते। ये क्या तुड़वाने की भाषा कर रहे हैं? आंदोलन करते उनके घर के खिलाफ, और मैंने सुना है संजय पाटिल को फोन करके बोला है, भाई सॉरी दादा सॉरी, वो कुछ दिखाने के लिए हम आए। ये उनकी परिस्थिति है, उनके साथ कौन है? कोई भी नहीं है उनके साथ। सर, 21 तारीख को ये जो तमाम 6 सांसदों ने जिस तरीके से मीटिंग में शामिल नहीं हुए थे, ये अपनी भूमिका स्पष्ट करेंगे, लेकिन ऐसा ही बताया जा रहा है कि इस दौरान राज्य के उप मुख्यमंत्री भी इनके साथ वहां पे मौजूद होंगे। देखो, वो सांसद जरूर आपके सामने आएंगे कि उन्होंने भूमिका ली है। उनके भूमिका से तो मुझे लगता है वो यूबीटी के नेतृत्व को मान नहीं रहे, वो अपना जो रुख है, अपनी जो भूमिका है, वो जल्दी आपके सामने ला सकते हैं। वो सांसद है, तुम्हारे सामने आएंगे, राह देखो, सब्र करो, उनके साथ में कौन रहेगा कौन नहीं रहेगा वो आपको निमंत्रण जरूर देंगे। खून पसीना एक करके उद्धव ठाकरे ने शिवसेना बढ़ाई, ऐसा संजय राउत का कहना, और बोली लगाई जा रही है सांसद के ऊपर। देखो, अभी कल तक वो खुददार थे, कल तक सब सांसदों का गुणगान गाते थे 2-2.5 साल में, अब उनके ऊपर बोली लग गई। शरद पवार जी की पार्टी खत्म करो और कांग्रेस में विलीन करो, राहुल गांधी ने आपके ऊपर बोली लगाई क्या? बताओ, उसका रीजन बताओ। उनको सत्ता में लाने के लिए बीजेपी के साथ चुन के आए और बाद में उनके साथ में गए, तब आपके ऊपर बोली लगाई थी क्या? क्या बातें करते हैं, बोली लगाई बोली, और खून पसीना की क्या बात करते हैं? आपने कितना खून पसीना बहाया? आप कभी शिवसेना में आए? संपादक होने के बाद, शिवसेना के जन्म से आप शिवसेना में थे। आप तो लोकप्रभा में शिवसेना के खिलाफ लिखते थे। आप क्या खून पसीना की बात करते हैं?
मार हम लोगों ने खाया है, हम लोग जेल के अंदर गए, लाखों शिवसैनिका ने मार खाया। आप लोगों ने क्या किया है? कुछ भी बड़ी बड़ी बातें करने का, सुबह माइक के सामने बड़ा भाई बनने का, उतनी ताकत अपने पास है। ओए, मनगट पे ताकत रहना चाहिए। एकनाथ शिंदे साहब ने दिखाया मेरी मनगट में क्या ताकत है, ये एकनाथ शिंदे साहब ने आपको दिखाया है। थैंक यू.